महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण ग्राम स्वराज्य हा मुद्दा बघणार आहे. गांधी अर्थशास्त्राचा ग्राम स्वराज्य आणि स्वावलंबन हा खरं तर गाभा होता. म्हणजे त्यांचे जे आर्थिक विचार आहेत ते ग्राम स्वराज्य आणि स्वावलंबन या दोन मुद्द्यांभोवतीच फिरत होते. गांधीजींना अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही गरजा आहेत या संदर्भामध्ये प्रत्येक खेड जे आहे ते स्वयंपूर्ण झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. अशी त्यांनी अपेक्षा केलेली होती. आणि प्राचीन भारतातील जर का खेडी आपण बघितली तर ती खेडी स्वयंपूर्ण होती. स्वयंपूर्ण खेड्यामध्ये उत्पादन असेल, विभाजन किंवा उपभोग, वितरण प्रक्रिया ह्या एकाच वेळी घडल्या पाहिजेत. उद्योग विकेंद्रित असले पाहिजेत. ग्रामीण भागात सुप्त बेकारी जी आहे ती नको किंवा नसावी असे गांधीजींना अपेक्षित होतं. इथं खेड्यांचा विकास या तत्वावरती गांधीजींचं अर्थशास्त्र जे आहे ते अवलंबून होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, जर खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, अन्यथा होणार नाही. मग भारताच्या सर्वांगीण विकासासाठी गांधीजींनी काय केलं, ग्रामीण विकासावरती भर दिलेला होता. त्यांनी ग्राम स्वराज्य ही एक संकल्पना मांडली आणि त्या ग्राम स्वराज्य अंतर्गतच मग श्रमाला प्रतिष्ठा दिलेली होती. स्वयंपूर्णता निर्माण व्हावी, विकेंद्रीकरण झाले पाहिजे, ग्रामीण व्यवसाय शिक्षण मिळालं पाहिजे, प्रौढांमध्ये साक्षरता आली पाहिजे, सहकारी शेतीवरती भर दिला, अस्पृश्यतेचं निवारण कसं करता येईल, स्त्रियांचा उद्धार केला जावा, आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, अशा विविध मुद्द्यांवरती व तत्वांवरती त्यांनी भर दिलेला होता. महात्मा गांधी यांनी आदर्श ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली आणि आदर्श खेड्याची वैशिष्ट्ये देखील स्पष्ट केलेली होती. आता आदर्श खेडं किंवा गांधीजींना अपेक्षित असलेलं खेडं कसं होतं, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर नंबर 1, खेड्याची रचना जी आहे ती योजनाबद्ध असावी किंवा पद्धतशीर असली पाहिजे. प्रत्येक खेडं जे आहे ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक खेडं अन्न आणि वस्त्राच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते स्वयंपूर्ण असलंच पाहिजे. याशिवाय तिथं त्यांना अन्न, वस्त्र देखील उपलब्ध झालं पाहिजे, ते खेड्यामध्येच मिळालं पाहिजे. प्रत्येक खेड्यात कृषी व्यवसाय हा प्रगत असला पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये कृषी व्यवसाय जो आहे तो त्याची प्रगती जी आहे ती साधली गेली पाहिजे, तोच वरती असला पाहिजे. खेड्यातील जमिनीमधून अन्नधान्याचं उत्पादन घेतल्यानंतर उरलेल्या जमिनीवरती काय केलं पाहिजे, मग इतर नगदी पिके किंवा व्यापारी पिकं घ्यावीत. प्रत्येक खेड्यामध्ये धर्मशाळा, शाळा, नाट्यगृहे, दवाखाना किंवा स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि समाज मंदिर जे आहे ते असलं पाहिजे. प्रत्येक खेड्यामध्ये ह्या सोयी ज्या आहेत त्या निर्माण केल्या पाहिजेत. प्रत्येक खेड्यामध्ये गुरांसाठी गोठे असले पाहिजेत, मुलांना खेळण्यासाठी मैदान असली पाहिजेत, फुलझाडं, स्वच्छ रस्ते असले पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था केलेली असावी. प्रत्येक खेड्यामध्ये जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. म्हणजे जातीभेद पाळायला नको किंवा पाळला जाऊ नये. प्रत्येक खेड्यामध्ये मूलभूत शिक्षण जे आहे ते सक्तीचं असायला पाहिजे. खेड्यातील सर्व व्यवहार जे आहे ते सहकारी तत्वानुसारच चालले पाहिजेत. खेड्यातील उत्पादन स्थानिक बाजारपेठामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे स्थानिक लेवलवरतीच आपल्याला बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध झाली पाहिजे. गावाचा कारभार जो आहे तो दरवर्षी निवडून दिलेल्या 5 सदस्यांच्या जे काही ग्रामपंचायती आहेत त्यामार्फतच चालवला जावा असं मत जे आहे ते व्यक्त केलं. किंवा हे आदर्श खेड्याचं त्यांनी वैशिष्ट्य मानलेलं होतं. ग्रामपंचायतीला कायदे करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची आणि न्यायालयीन अधिकार असायला पाहिजेत. म्हणजे ग्रामपंचायत लेवलवरतीच किंवा गाव पातळीवरती जे आहे ते सर्व अधिकार त्या व्यक्तींना किंवा त्या समितीमधील लोकांना ते बहाल केले गेले पाहिजे. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या जसं की मग आरोग्य असेल, दारिद्र्य, शिक्षण या समस्या सोडवल्या तरच काय होणार आहे, तर ग्रामीण भागाचं विशेष करून खेड्याचं पुनरुज्जीवन होईल असा गांधीजींना विश्वास वाटत होता. मग गांधीजी आजच्या संदर्भात जर का बघितलं तर इथं या लेखामध्ये पुणे विद्यापीठातील डॉक्टर यशवंत सुमन यांनी असं उद्गार काढलेलं होतं, जग हे एक ग्लोबल खेडं बनलेलं आहे. म्हणजे पूर्ण जगालाच त्यांनी खेडं मानलेलं आहे. आणि या बदलणाऱ्या परिस्थितीत सामान्यातील सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी चिंतन खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या जागतिकीकरणातील भांडवलशाहीचा सारा भार जो आहे तो आर्थिक पिढीवरती आहे. आणि ही आर्थिक वाढीवरती आहे. आणि ही वाढ जी आहे झाल्यानंतर परिणाम स्वरूप मानवी विकास झाला तर होईल असं मानलं जातं. कामाच्या शोधात कामगार वर्ग जो आहे तो खेड्यातून शहराकडे जातो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून मग तो दुसऱ्या देशाकडे काय करत असतो, स्थलांतर करत असतो. आणि हे सगळे जे आहे नव्या उत्तर औद्योगिक भांडवलशाहीने निर्माण केलेल्या अशाश्वतीचे परिणाम आहेत असं गांधीजी यांचं मत होतं. दारिद्र्य, विषमता, बेकारी हे जे काही प्रश्न आहेत हे खूप तीव्र स्वरूपाचे बनलेले आहेत. आणि बाजारपेठी अर्थकारणात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यावर मग जे पूर्वीचे व्यवसाय आहेत त्याच्यावरती मात्र काय झालेले आहे तर गदा येत आहे. म्हणजे ते व्यवसाय नष्ट होऊ लागलेले आहेत. त्यांची नैसर्गिक साधन संपत्तीवरील हक्क जे आहेत ते काढून घेत आहेत. आणि मग दुसरीकडे शहरातही असंघटित कामगार, झोपडवासीय विस्थापित असे मग प्रश्न जे आहेत ते गंभीर बनत जात आहेत. आज एका बाजूला साम्यवादी, सर्वंकषवाद, राज्यवाद, वंशवाद आणि अधिकारशाहीचा प्रतिवाद करण्याच्या लोकशाहीवादी शक्ती गांधी विचारांना त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे का करताना आपल्याला आज दिसतात. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला, हिंसाचार, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणवादी आणि पर्यायी विकासवादी मंडळी देखील गांधीजी जे काही विचार आहेत त्या विचारांचं ते समर्थन करताना आपल्याला दिसतात. खरं तर मानवी कल्याणाचा विचार करताना गांधीजींनी राज्याच्या चौकटीत कधी बंदिस्त केलं नव्हतं. आणि म्हणूनच मानवी जीवनाचं नियमन असेल, नियंत्रण करणाऱ्या ज्या संरचना होत्या त्यातील मग दमन आणि मग शोषणाच्या विरोधात गांधीजींनी काय केलेलं होतं, सतत लढा दिलेला होता. धर्मव्यवस्था, उत्पादन व्यवस्था, राज्यव्यवस्था, पुरुष सत्ताक व्यवस्था आणि वर्गव्यवस्था याशिवाय मानवी विकासक्रमात येणाऱ्या अन्य नियमन नियंत्रणाच्या संरचना असतील यामधील मग दमन शोषणाला अथक
चिवटपणे विरोध करणं आणि मग संघर्षशील राहणं हे गांधीजींच्या विचारांचं मर्म होतं. आणि ही त्यांची मूलगामी नैतिक भूमिका जागतिकीकरणाच्या संदर्भात शोषक शोषित समूह ओळखणं, त्या पातळीवरती संघर्ष उभा करणं आणि सामाजिक उपक्रम अचूकपणे ठरवणं म्हणजेच काय होतं तर गांधीजींना नव्या संदर्भामध्ये प्रस्तुत करणं होतं. आता ग्रामस्वराज्य बघत असताना लघुकुटीर उद्योग देखील महत्त्वाचे आहेत. मग औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं, युरोपात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर युरोपात झालेल्या औद्योगिकरणाला महात्मा गांधी यांचा विरोध होता. आदर्श खेडेगाव या संकल्पनेत लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देण्याची खरं तर इच्छा होती. आणि मग मोठ्या प्रमाणातील उद्योगधंदे हे भांडवल प्रधान आहे. श्रमशक्तीचा तिथे पुरेपूर वापर केला जात नव्हता. भारतातील श्रमशक्ती विपुल आहे, भांडवल कमी आहे, म्हणून मग ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योगावरती महात्मा गांधी यांनी भर दिलेला होता. जुन्या पद्धतीत दळावे किंवा कांडावे याचा गांधीजींनी काय केलेला होता, आग्रह धरलेला होता. ते जे काही जुन्या गोष्टी असतील त्या पक्षपाती आहेत म्हणून नाही, तर त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय ग्रामीण परिसरातील शेतकरी बांधव जे आहेत त्या बांधवांना फावल्या वेळेमध्ये किंवा शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये करता येण्याजोगी जे काही कुटीरोद्योग आहेत त्या कुटीरोद्योगाखेरीज दुसरा मार्ग नाही आहे, म्हणजे त्यांनी कुटीरोद्योग केले पाहिजे. त्यांच्याकडे तो जो काही फावला वेळ आहे त्याच्यासाठी त्यांनी दिला पाहिजे. आणि मग या शेतकऱ्या शेतावर 4 महिने काम असतं, ग्रामीण भागात छुपी बेकारी आहे, त्यांना पूरक आणि सहाय्यक उद्योग हे हवेच आहेत. मग औद्योगिकीकरणाने व ब्रिटिश जी काही राजवट आहे त्या राजवटीमध्ये ग्रामीण लघुकुटीर उद्योग खरं तर रसातळाला गेलेले होते, कारण ब्रिटिशांनी वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. ब्रिटिश आणि इंग्लंडमध्ये निर्माण झालेला औद्योगिक माल भारतात स्वस्तात विकला आणि भारतीय पैसा जो आहे तो ब्रिटनमध्ये नेलेला होता. महात्मा गांधीजींनी विकेंद्रित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला होता. उत्पादनाचं केंद्रीकरण झालं तर औद्योगिक शहरं वाढतात, ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरात येतात, त्यामुळे मग निवास व्यवस्था राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य असेल, पाणी पुरवठा, शिक्षण या ज्या काही सुविधा आहेत या गरजेच्या मानाने खरं तर अपुऱ्या पडतात. मग गांधीजींचं म्हणणं असं होतं, एका कापड गिरणीमध्ये प्रचंड प्रमाणात कापड निर्माण करण्याऐवजी ते काय केलं गेलं पाहिजे तर वैयक्तिक कापड उत्पादन खेडोपाडी चरख्याद्वारे, आणि तर ग्रामीण जनतेला त्यामुळे काय होईल, रोजगार होईल. आणि यामागे लोकसंख्या अवास्तव असल्याने श्रमप्रधान उत्पादन पद्धतीवरती गांधीजींनी भर दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की प्राचीन काळात हस्तकला, वस्तू व कापड ग्रामीण भागात तयार झालं आणि जागतिक बाजारपेठेमध्ये ते विकलं गेलं. आजही ग्रामीण भागातील लघु आणि कुटीर उद्योगाचं पुनरुज्जीवन करण्याचा गांधीजींनी पुरस्कार केलेला होता, म्हणजे त्यांना आजही तसं वाटत होतं. आणि ग्रामीण उद्योगातून ग्रामीण स्वयंपूर्णता आपल्याला साधता येईल अशी त्यांची धारणा होती. पण ग्रामीण भागातील लघु कुटीर उद्योग जे आहे ते शेतीला अनुरूप असला पाहिजे. त्यांनी खादी आणि गोपालन यांना मग अग्रस्थान दिलेलं होतं. ग्रामीण उद्योगांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता नसते. अखिल पातळीवर ग्रामीण कुटीर आणि लघु उद्योगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय चरखा संघ, अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ यासारख्या संस्थांची त्यांनी स्थापना केलेली होती. आपल्या ग्रामीण उद्योगाच्या विचाराबाबत ते असे म्हटले, त्यांनी असं म्हटलेलं होतं की खेड्यातील जोडधंदे असतील, कुटीरोद्योग, लघुउद्योग, हस्तउद्योग यांचा विकास झाल्याशिवाय खेड्यांचा विकास होणार नाही आणि खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यासाठी सुरुवातीला काय झालं पाहिजे, खेड्यातील उद्योगांना महत्त्व दिलं पाहिजे.